आपल्या समेत ज्यांनी विधानसभा निवडणूक अभिजित पाटलांच्या विरोधात लढवली होती असे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे आहेत। बाळासाहेब, काय सांगाल? निवडणुकीला तगडी फाईट दिली, मात्र कुठं कमतरता भासली जेणेकरून तुतारीच्या हाती माड्याची सत्ता गेली? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो प्रवाह होता तो प्रवाह काही प्रमाणात आम्ही कमी करू शकलो, परंतु विधानसभेला सोलापूर जिल्ह्यातल्या काही 5-6 मतदारसंघामध्ये जो लोकसभेला ज्या पद्धतीनं प्रवाह होता तसाच प्रवाह थोडासा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहिल्यामुळं आणि या निवडणुकीमध्ये आम्ही अपक्ष निवडणूक लढवलेली असल्यामुळं काही ठिकाणी आम्ही कमी पडलो आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या पराभवाला आम्हाला सामोरं जावं लागलं। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर पराभवाच्या अनेक कारणं समोर आलेत। कार्यकर्त्यांनी देखील, आपण देखील कारणमीमांसा स्पष्ट केली भाषणामध्ये। कुठतर घड्याळ हाती न घेतल्यामुळं देखील कुठतर याचा फटका काय जो आहे तो लाडक्या बहिणीचा आपल्याला बसला असं म्हणायचं? निवडणूक झाल्यानंतर अनेक गोष्टीचे अर्थ निघत असते, पण निवडणुकीच्या आधी जे लोकांचं मत होतं त्या मताशी आम्ही सहमत राहिलो आणि लोकांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। निवडणुकीनंतर सरकार आलं महायुतीचं म्हणून असं वाटतंय, कोणाला तसं वाटतंय, ह्या गोष्टी बोलण्यात आता काही अर्थ नाही। ज्या पद्धतीने आमदार बबनरावजी शिंदे असतील, संजय मामा असतील, शिंदे कुटुंबीय जिल्ह्यात राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। शिंदे कुटुंबीय आणि मोहिते कुटुंबीय, कुठंतर शिंदे कुटुंबीय आता वेगळी राजकीय भूमिका जाहीर करण्याच्या तयारीत असं म्हणायचं? कारण मेळाव्यामध्ये कुठंतर एकनाथ शिंदे असतील किंवा जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जावं आणि विधान परिषदेची मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। कुठंतर मतदारसंघातील जनतेची कामं करण्यासाठी असा कुठंतर निर्णय घ्यावा असं वाटतं? कार्यकर्त्यांनी या संवाद मेळाव्यामध्ये त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलं। ह्या लेवलचा निर्णय इथल्या लेवलला होऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी बोलणं उचित नाही। ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच आपण जनभावनांचा आदर करून अपक्ष निवडणुकीला सामोरं गेल्यात, मग याच जनभावना कुठंतर आज समोर येताना पाहायला मिळतात। येत्या काळामध्ये सत्तेमध्ये शिंदे कुटुंबीय दिसेल, ज्या पद्धतीने अजित पवार गटामध्ये आपण आहातच, अजूनही बाजूला गेलेले नाहीत, मात्र कुठंतर भाजपाशी जवळीक असल्याचं देखील बोललं जातं आहे। राम सातपुते असतील, जयकुमार गोरे असतील, यांच्या देखील भेटीगाठी झाल्याचे वृत्त समोर येत आहे। मला माहीत नाही, आत्तापर्यंत प्रसारमाध्यमांनी निवडणुकीमध्ये सुद्धा चुकीचा प्रचार केला आणि आत्तासुद्धा कोणाच्या भेटी झालेल्या आहेत ती तुम्हालाच माहीत आहे, त्याच्यामुळं आम्ही तर काय अजून आहे इथंच आहे, तुमच्याकडूनच ह्या गोष्टी कळत आहेत। परंतु ह्या सगळ्या लोकांशी लोकसभेला आम्ही महायुतीच्या उमेदवाराचा ह्या ठिकाणी प्रचार 100% उघड केलेला होता, कारण दादा या महायुतीमध्ये सहभागी होते आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या लोकांचे आजही आमचे चांगले संबंध आहेत, ते नाकारता येणार नाही। आणि अजितदादांनी आत्तापर्यंत या मतदारसंघासाठी चांगल्या पद्धतीची मदत केलेली आहे, ही गोष्ट नाकारून चालणार नाही। आणि पुढच्या काळात मतदारसंघातली कामं करण्याच्या दृष्टीनं सरकारकडं जाणं ही काय चुकीचं नाही आणि मला खात्री आहे की अजितदादा आणि फडणवीस साहेबांनी पूर्वी ज्या पद्धतीनं या तालुक्याच्या विकासासाठी मदत केली तशाच पद्धतीनं पुढच्या काळात ते देखील मदत करतील। मतदारसंघामध्ये एकंदरीत फॅक्ट जो निर्माण झाला होता 3500 रुपयाचा दर, कुठंतर अभिजित पाटील 3500 दर देण्यास कॅपेबल वाटतात, देऊ शकतील असं वाटतं आपल्याला? आता मी माझ्या कारखान्याच्या बाबतीमध्ये बोलू शकतो, दुसऱ्याच्या कारखान्याची परिस्थिती मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणं काय उचित नाही। त्यामुळे हे होते रणजितसिंह शिंदे आणि सत्तेमधल्या सर्वच नेत्यांशी माझ्या संबंध आहेत, आमचे संबंध आहेत, त्यामुळं सत्तेत जाणं असणंच ह्याच्यात गैर काय अशी सूचक प्रतिक्रिया जी आहे ती रणजितसिंह शिंदे यांनी TV 9शी बोलताना व्यक्त केली। त्यामुळे येत्या काळात शिंदे कुटुंबियांची राजकीय भूमिका काय असणार ते येत्या काळातच दिसून येणार आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश, मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।